अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाले बीजाची ऐशियाचा संग दी नारायणा, बोलावा वचना जयाची उत्तम सेवन शीतळ कंठाशी, पुष्टकांती तैशी दिशेवरी, ऐशियाच संग दी नारायणा, बोलावा वचना जयाची तुका म्हणे तैसे होई जेत संगे, तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाच्या, ऐशियाचा संग दी नारायणा, बोलावा वचना जयाची पांडुरंगाची जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाकडे मागणी करतात. मागणी करणारा हा अभंग आहे. एक विशिष्ट अशा प्रकारची मागणी तुकोबारायांनी या अभंगात, अर्थात ही मागणी याच अभंगात तुकोबारायांनी केली असं नाही. ही मागणी गाथ्यामध्ये अनेक अभंगातून भगवंताकडे केली. मागणी जरी तीच असली तरी मागणी करण्याची जी पद्धत आहे, जी शब्द रचना आहे, ज्या विषयाविषयीची मागणी केलेली आहे, त्या विषयाचं जे वर्णन आहे ते मात्र प्रत्येक अभंगामध्ये काय आहे, भिन्न भिन्न आहे. देवाकडे दुसरं काही मागितलंच नाही. तुका म्हणे काही नामागे तुका म्हणे काही नामागे मला हे प्रमाण पाहिजे की आणि काही न माझे तुकोबारायांचा हा बाण आहे. तुकोबाराय म्हणतात आमच्या बाप दादेची काय परंपरा आहे की देवाला दुसरं काही मागायचं नाही, अनेक मागायचं नाही. काही मागणे हे आम्हाला अनुचित, दुसरं काही मागितलेलं नाही. तुकाराम महाराज तुकोबारायांच्या त्याच्यावर आपण असल्यामुळे जास्त पण जरा थोडस फार मोत्सुद्धीपणाचंच काम आहे ना तुकाराम महाराजांचं. जितके तुकाराम महाराज आपल्याला भोळे वाटतात तसे भोळे नका समजू तुकोबाराय. फसलेलं नाही कोणाला, पण फसले नाही कोणाकडून. अक्षरशः चतुरातू शिरोमणी असणारा हा परमात्मा, पण तुकाराम महाराजांसमोर त्याचही काही चाललं नाही. माघार घ्यावी लागली या देवाला. इतके तुकोबाराय काय बहुतेक सगळे वैष्णव हे असेच असावेत असं एक अंदाज दिसतो. कारण सगळ्यापर्यंत काही आपण पोहोचत नाही. थोडेफार पोहोचलो ते तुकोबारायांच्या जवळ. अतिशय काही मागायचं नाही, काही आम्हाला काही तुमच्याकडून लागत नाही, काही लागत नाही म्हणणारे सगळंच वेळेला असतं. पण तुकोबारायांची मागणी पर प्रकरणात खूप अभंग आहे. अभंग अनेक असले तरी तुकोबारायांनी एकच मागितलेलं आहे. अगदी त्यांच्या मागणीचा मुख्य अशा प्रकारचा घटक आहे आम्हा तुझी चरण सेवा. मागणे ते एक देवा आम्हा तुझी चरण सेवा, अर्थात चरण सेवा मागितलेली. आणि मग त्या चरण सेवेला लागणारी जी वेगवेगळी अंगाच्या अंगाची काय केलेली मागणी केलेली. अशी ज्या मागणीचे वेगवेगळे घटक आहेत त्यामध्ये मुख्य एक घटक आहे संतांची संगती. तुकोबारायांनी भगवंताकडे ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यामध्ये मुख्य अशा प्रकारची मागणी संतांची संगती. तुकोबारायांनी अनेक अभंगामध्ये अनेक ठिकाणी संतांची संगती केलेली आहे. एक वेळेस तर तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा जोपर्यंत तू आमची ही मागणी पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही तुला झोप नाही येऊ जाणार. आणि मग तुम्हाला ताप आहे, आम्हाला ताप आहे, त्यामुळे तुमचा ताप
कमी करायचं असेल, आमचंही दुःख नष्ट करायचं असेल, तुमची पीडा घालवायची असेल, तर ही मागणी तुम्ही काय करा, पुरी करून टाका. तुम्हाला त्रास कोणा मी देणार नाही आणि मलाही अशा प्रकारचा काही त्रास राहणार नाही. तुम्ही आणि पिढो जेणे तुम्ही पिढो, जेणे आम्ही पिढो. आम्हाला हे मिळत नाही म्हणून पीडा आहे आणि तुम्हाला झोप येऊ देत नाही म्हणून पीडा. देवाच्या दारात धर्मच घेऊन तुकाराम महाराज बसले. पैसा लो धरणे हाका देत दाराचे, तुम्ही आम्ही पिढो जेणे धर्म घेऊन अशा प्रकारचं आम्ही बसलेलो आहे. सत्याग्रह आंदोलन आणि शांत नाही बसलो आम्ही. अरे देवा देना, अरे देवा देना, अरे देवा देना, अशा प्रकारचं देवाच्या नावाने बोंबा मारत तुझ्या दारात बसणार आहे. त्याच्यामुळे मग तुलाही काही व्यवहार सुचणार नाही. आम्हाला तर तुम्ही धरले नसे आमचं उन्हाळा. त्याच्यामुळे एकदा ती पीडा काढून टाक. ही मागणी जी केलेली ती या विषयीची आहे की मजडे तयाची संगती. संगती एवढ्या संगतीच्या मागणीवर तुकोबाराने का जोर दिला? महाराज तुकाराम महाराज देवाकडे पैसा मागत नाही. जो पैसा समाजात माणसाला काय बनवतो? मोठा बनवतो. म्हणावंच लागेल महाराज, कोणालाही म्हणावं लागेल ते. पैसा समाजात माणसाला काय बनवतो? मोठा बनवतो. व्यवहारामध्ये पैशावाल्याला काय. आणि तुकाराम भगवान हा लक्ष्मीपती आहे. त्याने जर कृपा केली, त्याने जर द्यायचं ठरवलं तर तो एका क्षणात लक्ष्मीवंत बनवू शकतो एखाद्याला. तुकाराम महाराजांनी कुठेही देवाकडे पैशाची मागणी केली. उलट तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणी अशी केली, देवा आम्हाला तो भिकारी बनव, तो आमच्याकडे पैसा येणार नाही अशा प्रकारची कृपा कर. विचित्रच आहे कसं तुकाराम महाराज सगळंच काम नाही. तुका म्हणे कारी फकीराची पारी, तुका म्हणे कारी फकीराची पारी, फकीराचे बरी तरी फकीरासारखा कर बना. काहीच नसलं पाहिजे आमच्याजवळ असं बनव. असं काही विचित्र म्हणजे तुम्हाला असं भिकारी का व्हावं वाटतं? फकीर म्हणजे काय? भिकारी का व्हावं वाटतं? तुकोबाराने त्याची संगती लावून दिलेली आहे, समर्थन केलेलं आहे. व्हावया भिकारी या मा कारण काय? अंतरावे जन, अंतरोनी जन जावे. हा, अंतरोनी जन जावे. काय आहे? मला जो मध असला का तिथं जास्त मासे असतात. काहीच नाही ना त्याच्याजवळ, त्याला अशी पाठी लावावीच लागत नाही की कारणाशिवाय थांबू नका. कुणी येतच नाही तर थांबत कशाला? ज्याच्या जवळ काही नाही ना, माणसं थोडं लांबून जावं लागलं. समजा त्याचं घर त्या रस्त्यावर असून तो रस्ता जवळच आहे, पण याचा परिचयात असतो म्हणतो का नाही लांबून जाऊ. अहो जवळ इकडून जाऊ दे म्हणतो, थोडं लांब कपडा. पण ते दिसलं ना तर मग काय ना काय आपली दाखवलं. त्याच्यापेक्षा नको तिकडून जायला. तुकाराम महाराजांची ही अपेक्षा होती भिकारी होण्याची. आमचं चित्त राहील निवांत, तुझं काय करता येईल भजन चिंतन अशा प्रकारचं करता येईल. त्याच्याकरता भिकारी महाराज पैसे गप नाही बसू देऊ. वय 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 वय. पैसा नसल्यावरही गप बसू देत नाही. पैसा नाही ना आशा आहे तरी वळवळ. पैसा आल्यावरही गप बसू देत नाही, वळवळ. गेल्यावर तर मग तरच मग काही प्रश्नच नाही.
त्याच्यामुळे तुकाराम महाराजांनी देवाकडे पैशाची अजिबात मागणी नाही केली. उलट देवाने पाठवला तोही स्वीकारला नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सत्तेची मागणी केली नाही. मान सत्कार, एखादा जागतिक पुरस्कार नाही, जागतिक कमीत कमी भारतातला तरी नाही, भारतातलं कमीत कमी महाराष्ट्रातलं पद्म, अजून कोणते असतं काय नाही. महाराष्ट्राच्या शासनाचं तर कमीत कमी खाजगी लोकांनी सुरू केलेलं तरी एखादा पुरस्कार. तुकाराम महाराजांनी त्याचीही कधी देवाकडे अपेक्षा केलेली नाही. उलट त्याचा काय केलाय, तिरस्कारच केलेला आहे. मान धर्मचेष्टा, सुखकराची निष्ठा. पण संतांच्या संगती करता मात्र नुसते मागणे नाहीये, सत्याग्रह केलेला आहे. सत्याग्रह का? असं संतांच्या संगतीमध्ये काय विशेष तुकोबारांना दिसत होता? कशा करतो तुकाराम महाराजांनी संतांच्या संगतीची अपेक्षा केली? तुकोबारांनी ती अपेक्षा निश्चितच अशा प्रकारची केलेली आहे. पण ही मागणी कशी खरी देवाकडे करण्याची काही गरज नाही. संतांची संगती आपल्याला करायची. काही संत जगामध्ये कुठे जायचं, त्यांच्या संगतीमध्ये राहायचं. या मागणी करता देवाकडे अशा प्रकारचं वशील लावायची काय गरज आहे? या संतांच्या संगतीची मागणी का केली, देवाकडेच ती का केली, अशा साहजिक शंका निर्माण होतात. त्याचं पहिलं उत्तर असं आहे, संगतीला आपण तेवढं फार एक नजरेनं संगतीकडे नाही, तेवढं महत्व नाही देत संगतीला. पण फार महत्व नाही. किमान परमार्थ करणाऱ्या माणसाने तरी, म्हणजे ज्याला आपलं चांगलं व्हावं असं प्रामाणिकपणे वाटतं, विशेष रूपाने वाटतं. सामान्य रूपाने वाटणं वेगळं, विशेष रूपाने खरंच आपलं ज्याला चांगलं व्हावं वाटतंय, आपलं चांगलं करण्याकरता ज्यांनी विडा उचललाय, ज्यांना आपलं वाटोळच करायचंय, त्यांच्याकरता हा विषय अजिबात नाहीये. त्यांनी याच्याकडे फार लक्ष नाही द्यायचं, कोणाच्या संगतीत राहायचं. पण ज्याला खरंच प्रामाणिकपणे आपलं चांगलं व्हावं वाटतं, आपली दया येते ज्याला, आपला मित्र व्हावं वाटतंय ज्याला, आपण आपला शत्रू होऊ नये असं ज्याला वाटतंय, त्या माणसाने संगतीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. संगती फारच मोठा प्रभाव टाकते. काय होतं संगती? काय होतं स्वयंभू सारखा रोग होतो. हजारो लाखो नाही करोडो रुपये त्याच्या नुसत्या जाहिरातीवर आज खर्च होऊ लागलेले जगामध्ये. का की एका बहुतेक कोणाच्या संगतीत जाऊ नका, आणि गेले तर नाक तोंड काय करा. पहिलं जनावरालाच घालीत होते, पिकात जर आणायचं असेल तर आता माणसाला घालायची वेळ आली. जसं या रोगाचे विषाणू ज्याला झालेला आहे त्याच्या संगतीत तो गेला, त्याच्या जवळ नसता गेला, तो खोकला, त्याला शिंक आली की त्याच्यातले विषाणू याच्यात प्रवेश करतात. नुसता स्पर्श झाला तरी प्रवेश करताना नाही, तो शिंकला. याच्या त्याच्या नुसतं शरीराचा जरी स्पर्श झाला तरीही ते विषाणू येण्याची शक्यता पुष्कळ आहे. स्पर्शाने मला जशी तो बाहेरचे रोग आहे याहीपेक्षा, आणि या विषाणूपेक्षाही घातक असणारे संस्काराचे विषाणू संगतीमध्ये अतिशय वेगात संक्रमित होतात. संगी बाध्यते लोक निसंग सुखमश्नुते. संगी ही बाध्यते, कारण संघामुळे अशा प्रकारचा मनुष्य बाधित होतोय, बाधित होतोय.
सगळे स्वतःला काय समजतो? तुम्ही स्वतःला काय समजता? काही समजत नाही. तुम्ही काय समजतो बाबा स्वतःला? तुम्ही कोण आहे? जीव आहे बाबा. आपण स्वतःला काय समजतो? जीव समजतो. का नाही वाटत तुम्हाला जीव? आपले सगळे जीव स्वरूपच मानतो की नाही स्वतःला? जीव मानतो. शास्त्र सांगताय की आपण देव आहे. कंठाळवाणी शास्त्र सांगतंय, गवडी देऊन सांगतंय, हात उभा करून सांगतंय, जाहीर अशा प्रकारचं सांगतंय की जीव हा स्वरूपाने देव आहे. तर जीवामध्ये देवामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे? जीव नियम में, देव नियामक आहे. देव व्यापक आहे, जीव परिच्छिन्न आहे. थोडक्यात जीव दुःख भोगता आहे, देव आनंद स्वरूप. असा आनंद स्वरूप जो देव आहे ते सगळे आपण आहोत असं शास्त्र सांगतं. देवाची वरे, देवाची वरे तो कामाने खरे. मग जर आपण स्वरूपाने देव आहे तर जीव का झालो? जर आपण स्वतः स्वरूपाने देव आहे, तुम्ही देव आहात, मी देव आहे, सगळं जग काय आहे देव आहे, तर हा जीव का झाला? आपण काय कारण आहे? केवळ संगती, केवळ संगती, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू, जयाचे निसंगे. कोणाच्या संगे लागतो? संगे जीव दशा. वस्तूला सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या तत्वाला, परमात्म्याला जीव दशा प्राप्त झाली ती केवळ संगतीमुळे. विधान विधान. आणि संगती केवळ आपल्याला जीवत्व आणून थांबलेली नाही. आता आपण मनुष्य आहे, जीव असलो तरी देहदृष्टीनं, योनीच्या दृष्टीनं मनुष्य आहे. पण अजूनही आपण जर संगतीकडे दुर्लक्ष केलं तर ही संगती केवळ माणसावर आपल्याला ठेवील असं नाहीये. ऐसे रती तरुण तोड लिहिलं असतं पाषाण, अगदी पाषाणापर्यंत खाली निघून जाऊ शकते आपल्याला संगती. आणि म्हणून संगतीकडे दुर्लक्ष करून नाही चालत. दुर्लक्ष केलं म्हणून तर ही आधी परिस्थिती. न कळता संग झाला, ते कळून न कळून काय, पण काय झाला? संग झाला. संग तिथपर्यंत घेऊन आलाय आपल्याला. संघाचा अतिशय फारच जबरदस्त परिणाम. शुकाचार्याने ह्या इथल्या कुठल्याच वस्तूचा संग करायचाच नाही म्हणून पहिल्यांदा एक तर बाहेरच आले नाही, मला उदातच राहील. 12 वर्ष मातीच्या उदरातच आहे. त्रास व्हायला बिचारीला. त्या शनी देवाकडे प्रार्थना केली. शेवट भगवंतांनी गर्भात जाऊन त्यांना सांगितलं, तुम्ही बाहेर का जात? का निघत नाही बाहेर? तो म्हटला नाही, हा संघ मला नको आहे, संघ नको आहे. भगवंतांनी सांगितलं काळजी नका. जसा बाहेर संघ घातक आहे तसाच बाहेर असाही संघ आहे की तो काय आहे? उद्धारक आहे. आणि मग आश्वासन घेऊन बाहेर आल्याबरोबर लगेच जंगलाचा रस्ता धरला. यांचा संघ ना, यांचा संघ ना. पण मला पुढं त्याला गुरुकडे जावं लागलं एका, आणि त्या गुरुने नेमका हाच उपदेश केला, संगम तत्वा सुखी हो. त्यानं माथा बळविला, हे संघ नको म्हणून तुम्ही इकडे आलो तरी संघ झाला. 12 वर्ष झाले होते. व्यसनांना कळालं, पोरगा झाला, पोराचं मुख पावत. म्हणजे साधू झाल्यावर बी पोराचा आनंद होतोच दिसतोय, असा आनंद नाही का? ते आहे. साधू असले तरी धृतराष्ट्र असतातच. पत्र स्नेही मोही एवढा सर्वात्मक भाव त्यांना जन्माला प्राप्त झाला.
त्याने हात मारायची ते पळायला म्हणजे पुढं पडत होते त्यांच्या इतकं वेगाने काही मात्र असल्यामुळे पळता येत नव्हतं. हात मारायचे, अरे थांब शिकव. अरे ते काही होत येत नव्हते. पण त्यांच्या तर्फे म्हणजे त्यांचं वकिली पत्र घेऊन दगड, झाड, तृण बाकीच्या वस्तू ओढ द्यायच्या. म्हणजे त्यांचा आत्मभाव एवढा पसरलेला. पण संघ इतका सहजासहजी कोणाला सोडील होय. तिथलं वारं लागलं, इथली हवा घेतली, त्या रस्त्याने चालले होते त्या रस्त्याने अनेकांनी आपले संस्कार मागे सोडलेले. परिणाम हळूहळू हळूहळू एका नदीवरून चाललेले होते. त्या नदीवर काही स्त्रिया स्नान करत होत्या. दिवसभर स्नान करत होत्या. शुकाचार्य तिथून गेलेले 12 वर्षाचे. काय नाही वाटलं त्यांना. म्हणजे ते स्नान करत राहिले. पाठीमागून हे आलेले आहेत, त्यांनी पाहिलेले कुणीतरी माणूस येत आहे. पण त्यांनी अंगावर काय घेतलेले, वस्त्र घेतलेले आहेत. शिव्यासांना आश्चर्य वाटलं, काय म्हणावं यांना. तरुणात आता पोरगा माझा इथून गेला तेव्हा यांना लाज नाही वाटली. म्हातारा आहे मी, माझ्या नातीसारख्या आहेत या, आणि मला काय झाले लाजतायत. नाही राहलं व्यसन झालं कागद पोरं. माझं पोरगा आता इथून तरणा गेला तर तुम्हाला लाज नाही वाटली. म्हातारा मी, मला लाज द्या. ते म्हटले हाच फरक आहे तुमच्या पोरामध्ये तुमच्यामध्ये. तुमच्या पोराच्या ठिकाणी मी पोरगा हाही भाव नाहीये. पण तुझं पोरगच काही तर झाड आहेत आणि या झाडाला कोण कुठं लागलो. कारण झाडाच्या ठिकाणी तर भाव नाहीये ना. तुम्ही म्हातारे झाले असले तरी तो भाव तुमच्यातून नजून गेलेला नाही पुरुषत्वाचा. म्हणून आम्ही काय झालो लागलो. पण हा संवाद तिथं जाऊन पोहोचला. बाप से सवाई आपण तर बापापेक्षाही काय श्रेष्ठ. तो बापन हे पोरग इथपर्यंत ते सीमित झाला. आत्मभाव सुखा म्हटलं की सगळे चिडचिड झाले. त्यांच्या लक्षात आलं अहंकाराने याच्यावर हल्ला केलेला आहे. त्याच्याने सांगितलं ठीक आहे, नाही मला भेटत तर काही अडचण नाही आहे. पण जर अहंकार तुझ्या मानगुटीवर बसलेला असेल तर या विकाराला घेऊन नुसत्या वनात जाण्यात काहीच अर्थ नाहीये. वनात जाण्याच्या अगोदर तर काय कर, जनाक भेटीशी पाठविला देणे. अभिमानाने खोटे केले, जनकाकडे गेले. आता जनक नगरीत राहणारे बापाने सांगितलेले आज्ञा म्हणून जनकाकडे जायचं. मग नागो कसं जायचं म्हणून आपली रस्त्याच्या कडेला एखादं खडकं फाटलेलं होतं. ते खडक्याची लंगोटी केली आणि तिथे गेलेले. काय रे, तुझ्या राजाला जाऊन सांग मी शुकालय म्हणून. तो नौकर गेलेला. म्हटलं महाराज कोणीतरी तेजपुंज अशा प्रकारचा 12 वर्षाचा युवक आहे, ते त्याच्या शरीरातून अशा प्रकारचं बघतंय आणि त्यांनी निरोप पाठवलेला आहे की शुक मी आलेलं आहे तुम्हाला सांगायचं. अगोदर शेव्यासाने तिकडे फोन फिन केला होता का काय सांगतो. पण जसं काही जनकाला सगळं हे माहीतच होतं. त्याने जागेवरून न हलताही त्याच्याजवळ निरोप परत पाठवला. त्याला सांग संगम तत्वा सुखी भव, संग सोड आणि सुखी हो. संग घेऊन जंगलात गेलं तर काहीच उपयोग होणार नाही. तिथं झाडावरून भांडणं लागतील. मग ह्या झाडाखाली तू बसत होता आणि ह्या झाडाखाली संग संग अतिशय महाराज. आपण जर चुकून दुर्जनाच्या संगतीत गेलो, दुर्जनाचा संग केला, आपण साधू आहे. पण जर दुर्जनाच्या संगतीत गेलो आपण तर पत्ता व्हायला काहीच वेळ लागत नाही. तुका म्हणे जरी आग्नी झाला साधू तरी पडे बाधू
संघर्षाने संतांनी खूप याचा विचार केलेला आहे. आपल्याला पूर्ण अभंग एकाच दिवसात संपवायचा आहे. एक दृष्टांत सांगतो जो संतांनी सांगितलेला आहे. हिरा तुम्हाला माहितीच आहे. एवढा कठीण असतो हिरा की घनाने जरी हल्लं त्याच्यावर, आयरणावर ठेवला आणि वरून घन मारला तर त्या आयरणी घुसतो पण तो काय होत नाही, फुटत नाही. एवढा कठीण असणारा हिरा नुसता भेटण्याच्या संगतीत गेला, चुरमुऱ्यासारखा फुटतो. चुरमुऱ्यासारखा ढेकणाचे संगे एवढा संघाचा जबरदस्त प्रभाव होतोय. दर्शनाचा भला नव्हे अंग संग बोलीलाचे त्याग देश त्याचा. म्हणून जीवनामध्ये कुसंगती होणार नाही याच्याकरता डोळ्यात तेल घालून जपलं पाहिजे. आपण ज्याची संगती करतोय दर्शनाचे गुण तर त्याच्या ठिकाणी नाहीये. दुर्जनाची संगत महाराज, नुसती दुर्जनाची संगत नको. 3 प्रकारची माणसं आहेत. परमार्थाकडे निघालेली माणसं आहेत, नरकाकडे निघालेली माणसं आहेत आणि मध्येच फिरणारी माणसे. 3 माणसं, 3 प्रकार आहेत. त्यामध्ये नरकाकडे निघालेल्याची संगती नको याच्यात आश्चर्य नाही, पण मध्ये फिरणाराची संगती आपल्याकडून होणार नाही, घडणार नाही. याची ही साधकाने परमार्थिक माणसाने काय घेतली पाहिजे, काळजी. कानडीने केलं मराठा भ्रतार. एकाचे उत्तर एका नाही, पैसे मज नको करू कमळापती दे संगती सज्जना. कोणाची संगती करावी, संतांची संगती करावी. अशी संगती अतिशय महत्वाची असल्यामुळे तुकोबारांनी संगतीची मागणी केली. पण मग संगतीची मागणी करायची काय गरज आहे? तर संगतीची मागणी तुकोबारांनी याच्याकरता केलेली की ज्यांची संगतीची मागणी तुकोबाराय करतात ती संगती तितकी सोपी नाही, सहज मिळण्यासारखी नाही. काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात, काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात आणि काही गोष्टी भगवंताच्या कृपेने मिळतात. त्याच्यात सत्संगती ही प्रयत्नाने मिळणारी नाही, सत्संगती ही प्रारब्धानेही मिळणार नाही. त्याच्याकरता बरी जग जेथे करुणाचे भगवंताची कृपा झाल्याशिवाय संतांची संगती होत नाही. म्हणून भगवंताकडे याची नाही प्रार्थना आहे. तुकोबारा म्हणतात, देवा आम्हाला आशाची संगती दे, ऐशियाचा संग दे. ऐशियाचा म्हणजे कैशियाचा त्या अभंगाच्या प्रथम चरण. त्यांची संगती आपल्याला अपेक्षित आहे, त्यांचं वर्णन आणि तेही रूपकातून प्रथम चरणामध्ये करतात. तुकोबारांचे हातोटी बहुतेक संतांची मागणी करत असताना असो, संतांचं वर्णन करत असताना असो, संत अशा प्रकारचा सामान्य शब्द त्यांनी वापरलेला नाही. काही ठिकाणी अभंगामध्ये काय आहे, संत संगती देई, चरणसेवा. पण बहुतेक ठिकाणी त्यांचं काय सांगितलेलं आहे, लक्षण म्हणा वर्णन केलेलं आहे. देववशी चित्ती दयाची घडाई संगती, अखंड दया तुझी प्रीती मद देत्याची संगती, जी ही द्वंद्वाधिक दुराविले. असं बहुतेक ठिकाणी त्यांचं लक्षण सांगितलेलं आहे. मग देवाला काही हे संत माहिती नव्हते म्हणून सांगितलेलं आहे असं तर आपल्याला म्हणता येत नाही. पण त्या निमित्ताने संतांचं वर्णन आपल्या मुखातून होत आहे. हा भाव ठेवून त्यांनी तसं वर्णन केलेलं असावं. तुकोबारांना ज्यांची संगती अपेक्षित आहे महाराज त्यांचं असं सरळ सरळ वर्णन नाहीये.
अलंकारयुक्त अशा प्रकारच्या भाषेमध्ये तुकोबाराने वर्णन केलेलं आहे. तुकोबारा म्हणतात तेव्हा ज्यांचं जीवन असं आहे. कसं आहे म्हणजे अमृताची फळी, अमृताची वेली, त्याची पुढे झाली बीजाची ही अमृताची एक वेल आहे. तिला लागलेली जी फळं आहेत तीही अमृत स्वरूप आहे आणि त्या फळातून बाहेर पडणारे जे बीज आहे ते बीजही कसं आहे अमृतमय अशा प्रकारचे. वेली अमृत स्वरूप आहे, फळही अमृत स्वरूप आहे आणि बीजही अमृत स्वरूप आहे. कारण स्वरूप आणि कार्य. फळाचं कारण वेल असते आणि फळाचं कार्य काय असतं, बीज अशा प्रकारचं असतं. फळापासून बीज होतं, फळामधून बीज निघतं. तर कारण वेलही अमृत स्वरूप आहे, फळही अमृत स्वरूप आहे आणि बीजही अमृत स्वरूप आहे. असं ज्याचं जीवन आहे, त्यांचं जीवन असं आहे की कारणही अमृत स्वरूप आहे, स्वरूपही अमृत स्वरूप आहे आणि फळही अमृत स्वरूप आहे. अशा प्रकारची जी मंडळी आहे, असे जे महात्मे, असे जे संत आहेत, त्यांची मला संगती हवी. त्यांची संगती करू मला नाही ओळखू येणार की अशा प्रकारच्या लक्षणाने युक्त नेमका कोण माणूस आहे, कोण व्यक्ती आहे. तुला हे माहिती आहे. माझ्या प्रयत्नाने मी त्यांची संगती नाही करू शकत. तुझी कृपा त्या ठिकाणी आवश्यक आहे म्हणून तू दे. पण या अमृताची फळे, अमृताची वेली, त्याची पुढे झाली बीजाची, याचा अर्थ नेमका काय? काय सुचवायचं असावं नेमकं संतांच्या ठिकाणचं? वेल अमृताची आहे, फळ अमृताची आहे आणि बीज हे अमृताचे आहे. फळ अमृताचे म्हणजे जे दुसरे चाकतात त्याला काय म्हटलं जातं? फळ म्हटलं जातं. ते फळ ज्या झाडाला आहे ते वेलीला, त्याचं कारण जे आहे त्या फळाचं ती वेल आहे. त्या फळामध्ये पुन्हा ती वेल निर्माण होण्याकरता जो घटक असतो त्याला काय म्हटलं जातं? बीज म्हटलं जातं. तुकोबारांना नेमकं काय म्हणतात? दुसऱ्या अभंगाचं साह्य घेऊन याचं चिंतन करायचं असेल तर याचा मिळता जुळता दुसरा एक आभार. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी, फल शब्दाचा अर्थ त्यांच्याकडून घडलं जाणार काही वाचिक मानसिक कर्म. संतांचं मुख्य अशा प्रकारचं कार्य हे वाचिक असतं. संतांचा उदीम उपदेशाची पेट, आणि हा उपदेश कशाने केला जातो? वाणी अशा प्रकारचा केला जातो. मुख्य अमृताची वाणी, ज्यांचं फळ जे जगाला चाखायला अशा प्रकारचं मिळतंय तर ते कसं आहे? अमृत स्वरूप आहे. अमृत स्वरूप फळ अमृत स्वरूप म्हणजे ज्याच्या मुखातली वाणी ही अमृत स्वरूप आहे. वाणी अमृत स्वरूप याचा अर्थ काय आहे? म्हणजे अमृताचे दोन गुण आहेत लक्षात घ्या. अमृताचा जो विशेष आहे तो दोन गुणामुळे. कुठल्याही व्यक्तीचा विशेष असतो तर त्या व्यक्तीमध्ये असलेल्या गुणामुळं. हवी 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 ती वस्तू व्यक्ती वाटत असते, ती वस्तू म्हणून नाही, त्या वस्तूतल्या
गुणामुळे हे वाटत असते खावा वाटे जना तुका म्हणेसाठी गुणा. अमृताचं एवढं महत्वाच्या प्रकारचं शब्द सृष्टीमध्ये जे वाढलेलं आहे त्याचं कारण आहे त्याच्या अंगी असलेल्या गुणामुळे. काय गुण आहेत अमृताचे? अमृताचे मुख्य 2 गुण आहेत. त्याच्यापैकी एक जास्त सरस आहे, दुसरा थोडासा गौण आहे. सरस कोणता आहे? अमर करणं हा अमृताचा मुख्य गुण आहे. अमृत प्राशन करणाऱ्याला काय करतं? अमर करतं. अमर अमृताचं जे महत्व समाजामध्ये वाढलं गेलेलं आहे ते याच्याकरता, कारण मरण कोणालाही नको असतं आणि ते मरण आपल्या प्रयत्नाने चुकत नाहीये, अमृतचे चुकवते. जोडे अमृताची सुरतरी, जोडे अमृताची सुरतरी तरी प्राणाते अमर. अमृताची सुरसरी जोडे प्राणाचे अमर तरी. अमृताचा हा मुख्य गुण आहे, अमर बनवतो. आणि आणखीन त्याचा एक गुण आहे की ते रुचकर असतं. पण रुचकर असतं म्हणून त्याचा विशेष नाहीये, अमर बनवणं हा त्याचा विशेष आहे. नाहीतर काही विष पण रुचकर असतात. असं म्हणतात की जो बचनाग्याची कांडी मी नाही खाल्लेली असो, हे तर तुम्हालाही माहिती आहे, कारण खाल्ली असती तर तुम्हाला इथं उभा राहायला मी दिसलो ना. तर ते पहिल्यांदा काय लागतं? गोड अशा प्रकारचं लागतं. म्हणजे विषय मधुर असू शकतो, अमृतच मधुर आहे असं नाही, मधुर विषय असू शकतो पण अमर नाही करत. आणि अमृत काय करतं? तसं ज्यांची वाणी समाजाला अमर बनवते, त्यांचे शब्द असे की ते क्षणोक्षणा मरणाऱ्या, सतत मृत्यूचं दुःख भोगणाऱ्या जीवाला अमर बनवते. अमर अरे संतांच्या वाणीमध्ये हे सामर्थ्य आहे. संतांच्या वाक्याला, संतांच्या वाणीला अनेक ठिकाणी अमृताची उपमा दिलेली आहे. अरे मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता हे नव्हे जन्म. तर ज्यांच्या मुखातून अशा प्रकारची अमर करणारी वाणी बाहेर पडते, अमर करणारी वाणी बाहेर पडते. म्हणजे नेमकं काय बाहेर पडतंय? एक तसं भगवंताचं ते नाम कीर्तन करतात. नाम हे काय आहे? अमर बनवणार आहे. अनेका रसे मरण गाठी येणे तुटी संसारे. तर त्यांच्या मुखामध्ये अखंड नाम असतं. किंवा यदा कदाचित ज्या वेळेला ते भगवंताचं गुणवर्णन करतील वा उपदेश करतील, त्या उपदेशामध्येही असं सामर्थ्य आहे की जर तो उपदेश प्राशन केला, अमृत आहे, अमृत काय करावं लागतं? प्राशनच करावं लागतं. तो अमर झालाच पाहिजे. क्षणोक्षणी मरणाऱ्याला ती अमर बनवते. अशा प्रकारची अमर करणारी वाणी ज्याच्या मुखामध्ये आणि कोणाची गोड आहे ती काय गोड आहे. मुखी अमृताची वाणी हे फळ झालं, ते काय फळ आहे. आणि महाराज आपण अखंड जे कर्म करत असतो त्याचे संस्कार चित्तामध्ये तयार होतात. संस्कार हे बीज आहे. संस्कार हे काय? बीज आहे. पुढच्या जन्माचं कर्म केलं की 2 प्रकारचे अंकुर निर्माण होत असतात. एक तर पापुण्य तयार होतं आणि दुसरं तशाच प्रकारचं कर्म करण्याचे संस्कार चित्तामध्ये राहतात, वाचतात. आणि ते बीज हे कसं आहे पुन्हा अमृताचं काय असतं? काही वेळेला मुखाने भगवंताचं नाम कीर्तन भजन केली जातात. आज संस्कार तेच असतात असं नाही. उद्देश जर भिन्न असला तर त्याचे संस्कार वेगळे असू शकतात. म्हणून त्याची पुढे चालू बीजाची असं तर नाही म्हणावं लागलं तुकाराम महाराजांना. काय म्हणलं असं त्याने? असं मग असं फळ अमृतमय आहे.
म्हणजे भगवान नामस्मरण वा भगवान गुणकथन हे ज्यांच्या मुखात अखंड आहे, मनामध्ये अशा प्रकारचे तेच संस्कार दृढ झालेले मत्पर आहे तो परमात्मा तो सर्वश्रेष्ठ आहे हा भाव ज्याच्या मनामध्ये अगदी दृढ झालेला आहे. दृढ परमार्थ करणाऱ्याच्याही अंतःकरणामध्ये हा भाव दृढ झालेला आहे. असं छातीवर हात ठेवून मी तरी नाही म्हणणार, कारण मला माझंच करते लक्षात काय सांगू. थोडस बघा उघडून काय भाव आहे आज, कशाला आपण श्रेष्ठ मानतो. एवढा हरण एवढी शाळेला का भगवत चिंतनाला कशाला श्रेष्ठ मानतोय आपण. तर भगवत चिंतनाला श्रेष्ठ मानत असू तर मग त्याची पुढे चाली तसं जर नसेल होत तर मग नाही आहे. आणि अशा प्रकारचं जीवन घडण्याकरता पूर्वीच जे संस्कार आहे तेही हेच लागतात. अचानक हे घडतच नाहीये. पण अमृताची वेली, अमृताची फळे, अमृताची वेली, मला नाही वाटत की व्यवस्थित अशा प्रकारचा भाव तुकोबाऱ्यांचा व्यक्त झाला असेल. नाही त्या वेळेला घेतलं तर चिंतनाला आलं. असं त्याचं जीवन आहे. आम्हाला त्यांची तू संगती दे. ऐशियाचा संग देवी नारायण नारायण जयाच्या वचना ओलावा. ऐशियाचा संग कदाचित अमृताची फळे असं त्यांचं वर्णन करून तुकोबाऱ्यांचंही समाधान झालेलं नाही की काय कोणास ठाऊक. त्यांना ज्यांची संगती अपेक्षित आहे ती या पहिल्या चरणात पूर्णपणे स्पष्ट झाली नाही, म्हणूनच त्यांनी दुसऱ्या चरणात पुन्हा त्यांचं वर्णन केलेलं आहे. ओलावा वचना जयाची, जयाची वचना ओलावा. ज्यांच्या वचनाला ओलावा संस्पर्शित आहे, म्हणजे ज्यांचे शब्द कोरडे नाही निघत, ओले 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 होऊन निघतात. आता आत ओलावा असेल तर आतून निघणारे शब्दही काय होतील, ओले होऊन निघतील. तिकडं पाऊस चालू असला म्हणजे तिकडून आलेले वाहन सगळे काय असतात, ओले होणारे. तिकडं पाऊस चालू वगैरे कसं लक्षात येतं. आता जर तिकडे उन्हाळ्यात असेल तर मग ते वाहन तरी कशाला ओले होऊन येतात. घुटलं तरी 2 मिनिटात वाढून जातात. तसा आज जर उन्हाळा असेल तर उन्हाळ्यातून आलेले शब्द कोरडे खरखरीतच राहतात. आणि आज जर पावसाळा असेल असेल तर मग त्या अंतःकरणातून बाहेर येणारे जे शब्द आहेत ते शब्दही ती ओल घेऊनच बाहेर येतील. तुकोबारे म्हणतात ओलावा वचना जयाच्या. ज्यांच्या वचनाला काय आहे, ओलावा आहे. ओलावा ओलसरपणा आहे. निवळ पाणी नाही, मग निवळ पाणी असल्यावर ते बाहेरच नाही येत. ओली माती काढता येते, निवळ पाणी असेल तर मग त्या पाण्यातलं काय काढता येते. एकदम जर प्रेम उत्कर्षाला पावलेलं असेल, त्याला भरती आलेली असेल तर अशा अवस्थेमध्ये शब्दच बाहेर पडत नाही. बोलताय तर आणखीन मग तितका उत्कर्ष अशा प्रकारचा त्या कालामध्ये प्रेमाचा नसतो, तेव्हाच ते बोललं जातं. अन्यथा सद्गदित कंठ अशा प्रकारचा होऊन जातो, शब्दच बाहेर पडत नाही. आज काहीच नसतं तर मग फार सुटसुटीत बोललं जातं. नाही नेत्राजळ, नाही अंतरी कळवळ, तो बोल कथी रंजवणे. तर हा कशा प्रकारचा ओलावा नसेल तर मग त्याच्या तोंडातून बाहेर आलेले जे शब्द आहेत तर ते सावट सावट म्हणतो. गोबऱ्याने त्याला सावट म्हटलेलं आहे.
केवळ लोकांचं रंजन करण्याकरता जे शब्द बाहेर येतात आशेची संगती नको मला. ज्यांना रंजनाने खोल तसंच केवळ परिणाम काय होतं, फक्त लोकांचं काय होतं, रंजन होतं. शपथ एखाद्याला तरी कसं कीर्तन ऐकून वैराग्य होत असेल तर वैराग्यवानाने ऐकलं तर पुन्हा खाली येतील, पुढे नाही जाणार. अशा कोरड्या वक्त्याचं त्याच्या आत परमार्थाचा अजिबात जिव्हाळा नाही, अशा वक्त्याची कीर्तन वैराग्यवानाने ऐकली ना तर त्याला सुद्धा खातं उघडावं वाटत. परमार्थाचा जिव्हाळा ज्याच्या अंतःकरणात नाही तो विद्वान असेल, चटचट बोलणारा असेल, त्याच्यामध्ये गायन आणि विनोद भरत असेल तरीही अशा प्रकारचे शब्द कानावर येऊ नये तुकोबऱ्यांच्या आज्ञा आहे. पैसे खरावते न करावे समान गुण आहे, अहंकारी मन विटाळले नाही जावे काने तयाचे ते बोल भक्तीन बोल ज्ञान सांगे तुका म्हणे मग कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. काय महाराज महात्मे होऊन गेले आपल्या परखरी संप्रदायामध्ये. एखादं कीर्तन ऐकलं की असे किमान 10% समाज तरी वैराग्य युक्त व्हायचं. हे परिस्थिती आज निर्माण सगळे विषय असत काय नसतं. गप्पा मारून बोलून त्याच्या कीर्तनात काय होणार आहे. रज्जू सरपा काय अभंग घेतलाय नाही उपयोग होत महाराज. त्यागाचं व्याख्यान आपल्याला करायचं तर काय पाहिजे, त्यागच पाहिजे तरच त्या शब्दाला किंमत आहे. एवढंच येतं व्यसनावर भाषण देतोय त्याच्यातून आपल्याला काय फरक वाटतो तुम्हाला हेच लक्षात घ्या. संसाराचा प्रवाह ज्या दिशेने वाहतोय त्याच्या विरुद्ध दिशेने वाहणं म्हणजे परमार्थ. हे तर तुम्हाला मान्य. मग प्रवाहाच्या दिशेनं वाहणं सहज असतं, सोपं असतं. मग ते सोडून पुन्हा विरुद्ध जे व्हायचं असतं ते एवढंच करतात की हा प्रवाह जो चाललेला आहे तो अधोगतीकडे चाललेला आहे, विनाशाकडे चाललेला आहे, दुःखाकडे चाललेला आहे. म्हणून आपल्याला त्याच्या विरुद्ध कुठलाही कीर्तनकार कीर्तन करत होते भगवंताची भक्ती का करा म्हणून सांगत. त्याला हेच सांगावं लागेल की संसारात सुख नाही. काय सांगावं लागणार, संसारामध्ये सुख नाही. संसारातली कुठलीही वस्तू मृत्यूपासून आपल्याला सोडवत नाही. याच्याशिवाय दुसरं काय करणार. आणि तो सगळं तसं करत असेल तर काय समाजावर परिणाम होईल. त्याचा काय अर्थ वचन नाही त्याचं असं नाही, पण ते कोरड्या गोष्टी नाही बोल काय कोरड्या गोष्टी चालते बोल. हा बोल आहे ना पुढं नाही हो कोरड्या गोष्टी चावते बोला. नाही उपयोग होत त्याचा. तो बोलायला म्हणतात ठीक आहे लोकांचं काय करायचं ना, लोकांचं काय माझं मला असायची नको सांगायची. ज्याच्या शब्दाला परमार्थाची काय नाही, ओढ नाही, जिव्हाळा नाही. जिव्हाळा परमार्थाचा जिव्हाळा नाही, जिव्हाळा नसतो असं नाही. जिव्हाळा नाही असं कोण आहे, पण कशाचा जिव्हाळा नाही, परमार्थाची ओढ नाही, परमार्थाविषयी अशी आसक्ती नाही, परमार्थाचे हाव नाही. उदार असतात परमार्थाविषयी माणसं काय हरकत नाही म्हटलं आज नाही झाला अरे बघता लोक वर्षभर कधीच म्हणत नाही. त्याच्यापेक्षा आपण एक दोनदा म्हणतो लोक बरे नाही. त्याला हाव नाही म्हणत. अशी आग निर्माण झाली पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थ करण्याची.
असं लोभी माणूस त्या धनाला एकत्र करण्याकरता जसा चौथ्या पडत असतो, तसं परमार्थातल्या माणसाने भगवंताची प्राप्ती म्हणा, सेवा म्हणा, पुण्य संपादन म्हणा, जसे करता चौथ्या पडावे वर कायम. असं ज्याच्या अंतःकरणामध्ये हाव आहे हाव, आणि मग हे ओढ त्याच्या आत असल्यामुळं जिव्हाळा त्याच्या अंतःकरण. मला नाही वाटत या अभंगात तुकोबाराने संतांची संगती मागितलेली आहे. ही संतांची संगती नाहीये. इथं जर आपण ओढ या शब्दाचा अर्थ, जिव्हाळा या शब्दाचा अर्थ प्रेम, आसक्ती असं न घेता अनुभव असा घेतला तर मग हे प्रमाण कोणाकडे लागेल? संतांकडे लागेल. साधक, पण तो कसा साधक? जिवंत साधक. भगवंताच्या प्राप्तीकरता, भगवत साक्षात्काराकरता असा धावत निघालेला साधक. कसाही अडथळा आला तरी त्याला जमीन ध्वस्त करण्याची हिंमत अशा प्रकारची धारण करून निघालेला तो साधक आहे. आणि मग त्याच्या मुखातून जे शब्द निघत असतात ते निश्चयपूर्वक परमार्थाच्या आसक्तीपूर्वक आणि दृढतेपूर्वक असतात. म्हणून असंच एखादा जरी आपण आपल्याला कार्यक्रम ऐकायला मिळाला तर संस्कार असे जसे दगडावर कोरले नाही तसे अंतःकरणावर काय होतात? कोरले जातात. आमचे शब्द नाही कोरले जात का? त्या शब्दाला ओलावा नाही. आणि ते शब्द म्हणजे पाण्यावर काढलेलं नाव. पाण्यावर अशी रेग ओढली काठीनं किती दिवस राहते? दिवस काय, कीर्तन संपलं की काय महाराज घ्यायची कथा बघू त्याच महाराजाला येऊ मग. त्याचे शब्द जिव्हाळ्याने युक्त असं होणावाय त्याचे शब्द ऐकले तर किमान काही आठवड्यात तरी तो त्याच्यावर काय करत राहील? विचार करायला लावलं पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतर श्रद्धा अंतर्मुख झाला पाहिजे. त्याला विचार नाही लगेच त्याच्यात बदल झाला, पण किमान विचाराचं तरी थैमान त्याच्या चित्तामध्ये उठलं पाहिजे. थैमान झाला पाहिजे त्याच्या चित्तामध्ये. लगेच स्वाभाविक ओढ विषयाकडे असते आणि या विचाराने त्याला अडवायला पाहिजे. मूर्ख आहेस तू, तुझी ही कृती, तुझा हा ओढा हा योग्य नाहीये. किमान असं तरी त्याच्या मनामध्ये या शब्दाने वाटावं. ओले शब्द असले तर निश्चित वाटल्याशिवाय. पूर्वी जे कीर्तनकार होते ना काय फार विद्वान होते असं नाही मला वाटत. वारकरी साधे असायचे, कीर्तन करायचे ते, पण आज पांडुरंगाविषयी, पांडुरंगाच्या सेवेविषयी निष्ठा, जिव्हाळा, आणि मग ते साधं बोलले तरी त्याचा परिणाम. आज आम्ही वेदांताचे ग्रंथ पाहिलेले असतात, व्याकरणाचे ग्रंथ पाहिलेले असतात, साहित्याची थोडीफार काय असते माहिती असते, त्याच्याबरोबर पुन्हा संगीताचं ज्ञान असतं. हे बोलण्याकरता लागणारी बाहेरची सगळी अंग आम्ही संपादन केलेली आहे. फक्त तेवढंच नाही, नाक सरळ आहे, गोरा पान आहे, गुटगुटीत आहे, एमएची परीक्षा पास होऊन आलेला आहे. फक्त जीवच नसतो, फक्त त्याच्यात काय नाही, प्राण नाही. अक्षरशः तशी त्याची अवस्था आहे. देवा मला नाही लागत त्याच्या संगती, तो किती एकटा पोरा असला तरी मला त्याची संगती दे. त्याच्या शब्दामध्ये काय आहे? ओढ आहे, ओढ, परमार्थाचा जिव्हाळा आहे त्याच्या शब्दामध्ये. आणि ते साधे शब्द फार संस्कृती उत्तम, अलंकार उत्तम, तोंडात जोडणारी, हिंगणपेठ करणारी काही गरज नाही. त्याच्या आत परमार्थाचा जिव्हाळा, परमार्थाचा. अशाची संगती आम्हाला ऐशियाचा संघ देई नारायणा. काय होतं त्या संगतीमध्ये? तिसऱ्या चरणात उत्तम सेवाला
की